अरे देवा, सासूबाई का झोपलेत? सासूबाई, अगं बाई तू आलीस? काय झालं? का झोपला होता? काय नाही ग, जरा कणकणी आल्या ग झालंय, अंग लागलंय दुखायला. अंग दुखायला लागलंय? अगो बाई, सासूबाई तुम्हाला तर ताप आलाय की, चला पहिले दवाखान्यात जाऊया. अगं कशाला दवाखान्यात, घरात असेल एखादी गोळी तीच दे आणून. अहो घरात कधीच्या गोळ्या पडल्यात, त्या खाऊन बरं वाटतंय बे. तुम्ही चला दवाखान्यात, एखादं इंजेक्शन घेतलं की नाही तुम्हाला बरं वाटेल बघा. चला. सुन बाई, मी जरा वाऱ्याला बसते. चालतंय सासूबाई, मी तुम्हाला जरा पाणी घेऊन येते. हा या. सासूबाई, हे घ्या पाणी. आणि जास्त वेळ वाऱ्यात बसू नका, आत येऊन नंतर आराम करा. होय होय. आणि काय खायला पाहिजे असलं तर सांगा, तोपर्यंत मी कामं आवरते. बर. आधी कामं तेवढी आवरून घेते आणि सासूबाईंसाठी काहीतरी चांगलं खायला बनवते. तापामुळे त्यांच्या तोंडाला पण काय गोड लागत नसेल. आधी कामं तेवढी आवरते. वाऱ्यातनं जरा आत जाऊनच बसते. सुनबाई, हा सासूबाई. जरा इकडे ग. हो आले आले. बोला की सासूबाई, तुम्हाला काय पाहिजे का? मला जरा चहा करून देते का? अहो सासूबाई, चहा राहू दे, तुम्हाला काहीतरी खायला करून देते. इंजेक्शन करून आलायसा, तेवढंच पोटाला पण आधार होईल. अगं खायला काय नको, मला काय खावं बी वाटणं झालंय. छान बिस्किट खाते मी. बरं बरं ठीक आहे, आणते चहा करून. सासूबाई, हे घ्या चहा आणि बिस्किट. तुम्ही खाऊन घ्या, तोपर्यंत मी धुणं धुवून घेते. बर. सासूबाई, आवरलीत बघा कामं. संध्याकाळी तुम्हाला जरा वरण भात करते, म्हणजे तुम्हाला पण बरं वाटेल. बर चालते, असू दे. तुमचे जरा पाय दाबून देऊ का? नको ग, किती काम करशील. असू दे. कशाला पाय दाबतेस, तू बी जरा आराम कर जा. सासूबाई, माझी आई आणि तुम्ही काय वेगळं आहे वे? तुम्ही पण मला आईसारखंच आहे की. तुमची सेवा केली काय आणि आईची सेवा केली काय, एकच की. अगं पण सुन बाई, ठसका लागला, जरा पाण्याने जा. हो हो आले. बाई फोन कोणाचा आला? म्हणजे लेकीचा फोन. हॅलो, बोल की बाळा. अगं आई, तू काय आजारी आहेस काय? होय अगं, जरा कणकणी आल्या. मग तुला बहिणीने दवाखान्यात नेलं नाही? अगं नेलं होतं की. हा, आणि तुला काय पण खाऊ वाटत असलं तर बहिणीला सांगत जा. अगं होय, तूच सांग, लेकीची जागा कधी सून घेऊ शकते का? लेकीचं प्रेमच वेगळं ग, शेवटी लेक ती लेकच. बरं काळजी घे, मी करते नंतर तुला फोन. ठेवू का? होय होय ठेव. सासूबाई, हे घ्या. सासूबाई, एक बोलू का? बोल की. खऱ्या मनानं कधीतरी सुनेला मुलगी मानून बघा, तुम्हाला तुमच्या मुलीची कमतरता कधीच नाही भासणार.